एकीकडे जरांगेंनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलंय तर इकडे मंत्री छगन भुजबळ सुद्धा ऍक्टिव्ह झालेत। ओबीसी नेत्यांची भुजबळांनी बैठक घेतली। ओबीसीत मराठा समाजाचा समावेश नको हे पुन्हा एकदा भुजबळांनी सरकारला सांगितलं। तसंच ओबीसी नेत्यांना मोर्चे काढण्याच्याही सूचना त्यांनी केल्यात। पाहूया। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि मराठा कुणबी एक नाहीत, हायकोर्टानं नकार दिलेला आहे म्हणत जरांगेंच्या मागणीला विरोध केला। सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे। मराठा इज नॉट अ सोशली बॅकवर्ड कम्युनिटी but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kunbi should be rejected. जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे। आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी। अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा। पारशांची सुद्धा शेती आहे, मारवाडी समाजाची आहे, सगळ्यांची आहे ना शेती। मग काय त्यांचं काय करायचं? ते सगळे झाले ओबीसी। त्याला तर कोलितो मी, येवल्यावाल्याला कवा कोलितो मी। मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे। त्याला मी महत्व देत। जरांगेंच्या दबावात कोणताही निर्णय घेऊ नये मुख्यमंत्री फडणवीसांनीही ठरवलं तरी ते ओबीसी मध्ये कोणतीही जात टाकू शकत नाही हेही भुजबळ म्हणालेत। ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसी मध्ये, एससी मध्ये, एसटी मध्ये टाकू शकत नाही। जरांगेंच्या आंदोलनानंतर भुजबळांनी आता ओबीसी नेत्यांना जिल्हा आणि तालुका पातळीवर मोर्चे काढण्याच्या सूचना दिल्यात। अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे। तहसीलदारापासून तर कलेक्टर पर्यंत सगळीकडे जे मोर्चे काढून एकच महत्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत। निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।